महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी 2 प्रमुख योजना आणल्या आहेत. एक लाडकी बहीण योजना आणि दुसरी पिंक रिक्षा. लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून अनेक महिलांनी लाभ घ्यायला सुरुवात केलेली आहे. मात्र काही दलाल लोकांनी पैसे उकळायला सुरुवात केली, त्यावर लागलीच ॲक्शन घेण्यात आलेली आहे, असं सभागृहामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. त्याचबरोबर पिंक रिक्षा या योजनेचा सुद्धा सर्व महिलांनी लाभ घ्यावा. जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना या संदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत. कुठल्याही दलाल व्यक्तीला 1 रुपयाची दमडी देऊ नका आणि जर कुणी घेत असेल तर ती तक्रार आमच्याकडे करा, आम्ही बंदोबस्त करू, असं आवाहन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. अध्यक्ष महोदय, राज्यकर्ते सरकार चालवत असताना दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये नवीन योजना, नवीन काही कार्यक्रम हे देण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज्यात आपल्या महिला आणि मुली सक्षम झाल्या पाहिजेत, हा विचार केंद्रस्थानी ठेवून राज्यांनी काही योजनांची घोषणा केली. ती घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षांनी खरं तर या गोष्टीचं स्वागत करायला हवं होतं, पण याही योजना त्यांनी विरोध केला किंवा आमची थट्टा केली. तो अधिकार तुमचा आहे, पण राज्यातलं चित्र वेगळं आहे. राज्यातील महिला आणि सर्वसामान्यांनी या योजनेचं मनापासून स्वागत केलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं उदाहरण ताजं. माता भगिनींनी अक्षरशः पहिल्या दिवशी आम्ही 21 ते 60 पर्यंत सांगितलेलं होतं आणि 15 दिवसाची मुदत दिली होती. रांगा लागल्या, काही गोष्टी चुकीच्या झाल्या, काही ठिकाणी काही लोकांनी थोडेसे पैसे घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर तर लगेच ऍक्शन घेतली. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आज देखील या उत्तराच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींना, आमच्या मुलींना, मला जे लाभार्थी ह्याच्यात बसतायत त्यांना सांगायचंय की अजिबात या योजनेचा लाभ मिळण्याच्या करता कुणाला 1 रुपयाची दमडी देखील देऊ नका. अजिबात देण्याचं कारण नाही. कुणी मागितलं तर आमच्या लक्षात आणून द्या. सरकारने लगेचच दुसऱ्या दिवशी काही नवीन योजना देत असताना काही त्रुटी राहतात, आमच्याकडनं पण राहिले. आमच्या काही सहकाऱ्यांनी, आमच्या भगिनी वर्गांनी लक्षात आणून दिलं की बाबा 21 ते 60 पण 60 ते 65 कुठलीच योजना नाही आणि त्याही आमच्या महिला वयस्कर आहेत, त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही आणि त्याही वेळेस त्यांना निधीची गरज असते, मदतीची गरज असते. म्हणून लगेचच आम्ही 21 ते 65 केलं. यामध्ये सातत्याने आम्ही आवाहन करतोय, पुन्हा मी आवाहन करीन. काही लोकांना तेवढेच सवय, कुठेतरी काहीतरी करायचं की तेवढा व्हिडिओ काढायचं की ती द्यायचा टाकून, तेवढाच उद्योग आहे. वास्तविक तेवढे उद्योग सोडून द्या. खूप काही उद्योग करता येतात जयंतराव, वेगवेगळी कामं दाखवता येतात. पण नाही, तसं नाही. आमचं काय म्हणणं आहे की आम्ही एवढं जीव तोडून सांगतो, आमच्या काही पाठीला डोळे नाहीये. आम्ही तिथं चांद्यापासून बांद्यापर्यंत लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतोय, अधिकाऱ्यांना सतर्क करण्याचा प्रयत्न करतोय, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करतोय, मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करतोय, प्रशासनाला कडक भाषेत जे सांगायचं ते त्या ठिकाणी सांगतोय. माझी पुन्हा विनंती आहे माझ्या भगिनी वर्गाला, मातांना, मुलींना की अजिबात ह्याच्यामध्ये कुठलाही 1 रुपया देण्याचं कारण नाही. हे पैसे तुमच्या डायरेक्ट खात्यावर, तुमच्या अकाउंटला येणार आहेत. थोडंसं जुलैमध्ये जरी नाही झालं, ऑगस्टमध्ये झालं तरी, ऑगस्टमध्ये तुम्ही लाभार्थी झाला तरी 1 जुलैपासून तुम्हाला पैसे मिळणार आहेत. त्याच्यामुळं काही त्याचं काळजी करू नका. त्याबद्दलचं नियोजन, त्याबद्दलचा संपूर्ण कार्यक्रम हा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याकरता माझी विनंती आहे, अहो भास्करराव काय बस. अध्यक्ष महोदय, माता भगिनींना अक्षरशः राज्यात रांगा लागल्यानंतर अर्ज भरण्याची मुदत आम्ही वाढवून दिली. त्याच्यामध्ये विरोधी पक्षाला देखील सभागृहामध्ये आम्ही सांगितलं, शासकीय दस्तावेजावर आईचं नाव बंधनकारक करण्याचा निर्णय, महिलांना सन्मान मिळवून देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आपण केला. अध्यक्ष महोदय, हे सगळ्या गोष्टी करत असताना महिलांच्या बद्दल सगळ्यांनाच मान सन्मान आहे. एक गोष्ट मान्य करावी लागेल की केंद्रामध्ये देखील अनेक सरकार आली, परंतु महिलांचं बिल जे प्रतिनिधित्व खासदारकीचं करण्याकरता कुणाला पास करता आलं नाही. शेवटी नरेंद्र मोदी साहेबांनीच ते बिल पास केलं. 2029च्या निवडणुका ह्या महिलांना पण तिथं प्रतिनिधित्व मिळणार आहे. जे आहे ते आहे
आणि त्याच्यामुळे आपल्याही राज्यामध्ये तशा पद्धतीने महिलांना प्रतिनिधित्व मिळणार आहे। लेक लाडकी योजना असेल, मोफत सिलेंडर देण्याची योजना असेल, पिंक रिक्षाची योजना असेल, शुभमंगल सामूहिक विवाह, महिलांसाठी स्टार्टअप, जलजीवन मिशन, लखपती दीदी, आई मुलींना मोफत दीदी आणि आई मुलींना मोफत उच्च शिक्षण, महिलांच्या आरोग्याच्या योजना, या देखील महिलांना आधार देणाऱ्या योजना आहेत। एवढा योजना आज समाजातला 50% भगिनी वर्ग आहे, त्यांच्याकडे ज्या पद्धतीने मदत व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने ह्या सरकारने मदत करण्याचा प्रयत्न केला। मला विश्वास आहे की महिला आणि मुलींच्याकडनं प्रत्येक योजनेचं स्वागत होईल आणि महाराष्ट्रातल्या माझ्या आया बहिणींचा सन्मान त्याच्यातनं मिळेल। मी आजही सभागृहाला सांगतो की इथून पुढे पण काही जर वाटलं की अजून ह्याच्यात ही दुरुस्ती करण्याची गरज आहे तर त्याही बाबतीमध्ये महायुतीचं सरकार सकारात्मक आहे। आम्ही जरूर आमच्या आया बहिणींचं त्याच्यामध्ये मुलींचं अडचण त्याच्यामध्ये दूर करू। तुम्ही खरं तर सत्तेत होता, आता आम्ही सत्तेत आहे, कोणती योजना सुरू केल्यानंतर अंमलबजावणी केल्यानंतर काही त्रुटी राहतात, मग आपण त्या सुधारतो। त्या पद्धतीनं पहिल्या काही दिवसात निकष बदलण्याची कालमर्यादा वाढवण्याची आवश्यकता होती, त्याच्यामध्ये सरकारने 1 दिवसाचा पण विलंब न लावता आम्ही ते केलेलं आहे। मी विश्वासाने सांगतो की शेवटच्या पायरीवरील महिला, परित्यक्त्या, विधवा, घटस्फोटित निराधार, घरेलू कामगार महिला आणि आदिवासी, डोंगराळ, दुर्गम भागातील हाताला काम नसलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना एक आधार निर्माण करेल आणि यासाठी सरकारला आशीर्वाद देतील। याकरता 46,000 कोटी रुपयाची आम्ही त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे। आणि तुम्ही सांगितलं की आता तरतूद कमी दिसते, पुरवणी मागण्यामध्ये मी ती तरतूद वाढवून त्या ठिकाणी देणार आहे, अशा पद्धतीनं पण खात्री मी सभागृहाला या बाबतीमध्ये देऊ इच्छितो। अध्यक्ष महोदय, मला एका गोष्टीचं, पिंक रिक्षा पण आम्ही 10,000 ई पिंक रिक्षा खरेदीसाठी नवीन योजना जाहीर केली, त्याच्यामध्ये 17 शहरं घेतलेली आहेत। काही माझ्या सन्माननीय सदस्यांना आपली शहरं आली नसतील आणि तिथं पिंक रिक्षा ही देण्याची गरज असेल तर या योजनेचा विस्तार मी आता जाहीर करतोय। या योजनेचा विस्तार जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिला व बाल कल्याणासाठी 3% निधीतून जिल्हा व तालुका स्तरावर करण्यात येईल। यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला त्या जिल्ह्याची साईज बघून 500 देखील रिक्षा तुम्ही तिथं घेऊ शकता। त्याच्यामध्ये 10% आपल्या डीपीसीचा निधी, 20% लाभार्थीचा निधी आणि 70% बँकेचा निधी। त्याला फ्युएल नाही, ही ई रिक्षा आहे, ह्याच्यामध्ये डिझेल पेट्रोल काय भरावं लागत नाही, फक्त चार्जिंग घरी करायचं। आणि तुमचं गाव समजा आता वाशिम जिल्ह्यामध्ये महत्वाची शहरं, त्याच्यात किती लागतात ते पहा, नाहीतर उगीच रिक्षा आवाच्या सवा वाढून कुणाचाच धंदा सगळ्यांचा बसून टाका। त्याच्यामुळं त्या शहराचा आवाका बघून बाबा किती महिलांना रिक्षा दिल्या तर पहिल्या रिक्षाधारकांना पण त्यांच्या पोटावर पाय पडणार नाही आणि ह्यांचाही व्यवसाय वाढेल। अशा पद्धतीनं त्या प्रत्येक पालकमंत्र्यांना तो अधिकार दिलेला आहे आणि हे 10,000 तर ह्या 17 शहरांना त्या रिक्षा दिल्या जाणार आहेत। ह्याच्यातनं आमची महिला स्वयंपूर्ण होईल। तिला साधारण महिन्याचा खर्च मला वाटतं 6,500, महिन्याचा 6,500 म्हणजे 200 रुपये रोज तिला बाजूला काढून ठेवावे लागतील आणि तिला ह्याचा खर्च काहीच नाहीये डिझेल पेट्रोलचा। त्याच्यामुळे ही फार चांगली। आणि पिंक रिक्षा म्हटल्यानंतर जर आमच्या महिला रात्री उशिरा बसायचं म्हटलं रिक्षात तर पिंक आहे का, पिंक असल्यावर महिलाच ते चालवणार, महिलांना घेऊन जातील, सुरक्षित जातील, काही डोक्याला ताप नाही। अशा पद्धतीने एक खूप चांगली योजना ही आलेली आहे। दुसरं, सन्माननीय पृथ्वीराज बाबांना मला सांगायचं की बाबा